बरं झालं आलीस. मिळाला तुला डिस्चार्ज? हा, म्हटलं तुझं बाळ बघावं आणि ह्याला पण दाखवावं. बघू दे बरं तुझ्या मुलाला. माझंच नशीब खोटं. ह्याही वेळेस मला तिसरी मुलगीच झाली. यावेळेस घरचे सर्व मुलाच्या आशेवर होते. येतीलच आता टोमणे मारायला. नवऱ्याचं काही नाही ग, सासू आणि नंदा मुलासाठी हट्ट करतात. यात माझी काय चूक मलाच समजत नाही. शिर्के कुटुंबाला वारस पाहिजे. वारस म्हणजे फक्त मुलगाच का? आता मला चौथ्या बाळंतपणाला सामोरं जावं लागणार. तरी यांना म्हणत होते आपण चेक करून घेऊ, पण अशा गोष्टी यांना पटत नाहीत ना. देवा असंच करतो. दात देतो तर चणे नाही आणि चणे देतो तर दात नाही. मला पण बघ दुसरा मुलगाच झाला, पण काय फायदा? तर साधे जनरल वॉर्डचे पैसे द्यायला नाहीत आमच्याकडे. शेत घाण ठेवलंय, पिकवायचं काय आणि खायचं काय? खूप सुंदर आहे ग हा. मला देतेस का याला? घे की, तुझाच आहे असं समज. मी खरंच बोलते हा, नीट विचार कर. सुनीता, ही पण आपल्या पिंकी आणि डिंकी सारखी खूप गोड आहे ग. बर, तू कशी आहेस? घरी कळलं तुम्ही? मुद्दामच नाही कळवलं. म्हटलं तुला त्रास नको, पण मी आता कळवतोच. हो, कळवा त्यांना नातू झालाय म्हणून. ते बघ, अशी संधी पुन्हा येणार नाही. आपलं पोरगं मोठ्या घरात बी जाईल आणि दौलत बी येईल. शेत सुटेल, महिन्याच्या महिन्याला पैसे मिळतील. किती नशीब घेऊन जन्मले पोरगं. लक्ष्मीला नाही म्हणायचं नाही. अहो पण पोटच्या पोराला दुसऱ्याला कसं द्यायचं? अगं तो का लांब चाललाय काय? हां, भेटत राहील आणि आपली सर्व साडेसती संपेल. तू त्यांना हा म्हणून ये. जा लवकर. हां, उगाच त्यांचं मन बदलायचं. पण हे सर्व करून आपण आपल्या बाळावर अत्याचार तर नाही करत आहे? अगं, मुलगी असो वा मुलगा, मला काहीच फरक नाही पडत याचा. घरच्यांसाठी, या समाजासाठी 3 मुली जन्माला घातल्या, हे काय कमी आहे? हे बघ, आता आपल्याला ऑपरेशन करायचं आणि प्लीज याच्यामुळे तू नाराज होऊ नकोस आणि सहनही करू नकोस. जोपर्यंत मी मुलाचा हट्ट धरत नाही तोपर्यंत तुला काहीच फरक नाही पडला पाहिजे. अगं, मुलगा होणे किंवा मुलगी होणे हे पुरुषाच्या शुक्राणूवर अवलंबून असतं. यात तुमच्या स्त्रियांचा काय दोष? स्वामी विवेकानंद काय म्हणतात माहिती आहे? पक्षी एका पंखाने कधीच उडू शकत नाही. तसंच आहे, मुलं आणि मुली यांच्या अस्तित्वाशिवाय जगच चालू शकत नाही.
मोठमोठ्या महाराण्यांनी देशावर राज्य केलं. स्त्रिया सर्व क्षेत्रामध्ये पुढे आहेत. इंदिरा गांधी, सरोजिनी नायडू, विजयलक्ष्मी पंडित, मदर टेरेसा, पी.टी. उषा या सर्वांनी आपल्या कारकिर्दीने पुरुषांना झुकवलंय. सर्वांना आई पाहिजे, बहीण पाहिजे, बायको हवी, पण मुलगी मात्र नको. अगं, मुलगी बदलून मुलगा घेणे हे तिची हत्या करण्यासारखंच आहे. आपण आपल्या मुलींना असं शिक्षणाने संस्कार देऊ की त्या 10 मुलांची बरोबरी करतील. तू काळजी करू नकोस. मी आबा, आई आणि ताईला समजवेन. आय एम प्राऊड ऑफ यू आदित्य. काही हरकत नाही कल्पना. अगं आपल्याकडे 2 मुलं आहेत. अगं हीच खरी संपत्ती. कष्ट करू, जमीन सोडू, पण आपण भलत्या मोहात पडलो नाही तेच बरं.